कर्तां सर्वं अपराधं हमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतेन कर्तां सर्वं अपराधं हमतु मे भन्ते तृतीयंपि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतेन कर्तां सर्वं अपराधं हमतु मे भन्ते। खमामि आयुरारोग्य संपत्ति सर्ग संपत्ति में बचा आतो निब्बाण संपत्ति मिनाते समिंजतु माता विरमणि शिखापदं समादियामि पानातिपाता वेरमणि शिखापदं समादियामि अभिन्नादाना विरमणि शिखापदं समादियामि अभिन्नदाना वेरमणि शिखापदं समादियामि सुमिच्छाचारा विरमणि शिखापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिखापदं समादियामि मुसावादा विरमणि शिखापदं समादियामि मुसावादा वेरमणि शिखापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादटाना विरमणि शिखापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शिखापदं समादियामि शरणेन सधिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कथवा अपमादेन शीलं सम्पादेत। साधु 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 तिपेशो भगवान् अरहं सम्मा सम्बुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदुरनुत्तरो पुरीशधम्म सारथि सत्ता देवमनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। सच्चीकरणाय मयं भन्ते इमां भोजनं सह पानीयं भन्ते देहमे तृतीयंपि मयं भन्ते इमां भोजनं सह पानीयं भन्ते देहमे तृतीयंपि मयं भन्ते पालन करत नाही बुद्ध म्हणतात तो कोण मूर्ख। 8 शिलाचं पालन 5 शिलाचं पालन जो करतात तो मूर्ख नाही, तो पंडित आणि तो विद्वान आहे। आणि म्हणून आम्हाला मूर्ख म्हणजे कोण हेही तपासलं पाहिजे। कुणाच्या सहवासामध्ये आपण राहायचं। एखादं उदाहरण घेऊया। एक छान मित्र आहे, आम्ही स्कूलमध्ये कॉलेजमधून किंवा ऑफिसमधून निघालो की घरी जायचं आहे म्हणून तो आमचा मित्र आम्हाला भेटतो आणि म्हणतो चला आज वडापाव खाऊया। उद्या पण भेटतो तो मित्र म्हणतो चला वडापाव खाऊया। ज्या ज्या वेळेला त्याला संधी मिळतो त्या त्या वेळेला तो मित्र काय म्हणतो चला वडापाव खाऊया। तो मित्र असं कधीच म्हणत नाही की चला आज आमच्या घरी चपाती भाजी खाऊया। आणि चपाती भाजी खाऊया चला आमच्या घरी म्हणत असेल तर निश्चित त्याला समजायचं तो काही मूर्ख नाही, तो काही मूर्ख नाही। आणि म्हणून मूर्खाची डेफिनेशन आहे हे आम्ही तय करायचं आहे, आम्ही शोधायचं आहे, आम्ही त्याच्यावरती चिंतन करायचं आहे। जो आम्हाला
ज्या कामाकडे घेऊन जात असेल, ज्या मार्गाने घेऊन जात असेल, त्या मार्गामध्ये जर व्यत्यय निर्माण होत असतील आमच्या जीवनात, तर निश्चितच तो ठरवायचं की तो मार्ग आमच्यासाठी नाही आहे, तो मार्ग मूर्खाचा मार्ग आहे. मग बुद्ध म्हणतात की मूर्खाच्या संगतीमध्ये नाही राहायचं, तर कुणाच्या संगतीत राहायचं? पंडितांचं सेवनात, पंडित लोकांच्या सहवासामध्ये राहायचं, पंडित लोकांच्या सानिध्यामध्ये राहायचं. मग पंडित म्हणजे कोण? तर आमचं डेफिनेशन काय आहे? टिळा लावला, माला घातल्या, जटा वाढवल्या की पंडित. जटा जुटा माला तिलक हुए शीश के भार, भेष बदल कर क्या मिला अपना चित्त सुधार. त्याचं चित्त सुधारलेला नाही, फक्त त्याने ते लावलेलं आहे, स्वतःला मळवलेलं आहे. बुद्ध म्हणतात पंडित कोण? तर जो धम्माप्रमाणे आचरण करतो त्याला आपण धम्माचारी म्हणतो. जो 8 शिलाचं पालन करतो, जो 10 शिलाचं पालन करतो, जो तथागताने सांगितलेलं सधम्म आचरणात आणतो, त्याला तथागताने पंडित असं म्हटलेलं आहे. पंडितांचं सेवन आहे. अशा पंडित लोकांच्या, ज्ञानी लोकांच्या, विद्वान लोकांच्या, सदाचारी लोकांच्या सहवासामध्ये जर आम्ही वारंवार जर राहिलो, तर आमच्यामध्ये पूजा करण्याची भावना तयार, एक सात्विक भावना तयार होतो. ज्याच्या सहवासामध्ये आपण राहतो, ती सात्विक भावना तयार झाली की माणसाचं मनाला असं वाटतं की नाही, कुणाची तरी आपण पूजा केली पाहिजे. त्याप्रमाणे आमंत्रण दिलं गेलं होतं आणि आपण सर्वजण उपस्थित राहिले आणि या सत्कार्याला आपला हातभार लावला आणि आपलं पाठबळ दिलं. त्याबद्दल खोब्रागडे फॅमिली आणि माझ्यातर्फे सर्वांचे आभार मानतो. सविनय जय हिंद, सप्रेम जय हिंद. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. निसरण निब्बाण सच्चीकरणताय मयं वन्दे इमां पदं दानं परिहारं वन्दे देतं द्वितीयम्पि तृतीयम्पि सर्वदुःख निसरण निब्बाण सच्चीकरणताय मयं वन्दे इमां फलं दानं परिहारं वन्दे आयुरारोग्य संपत्ति सर्व संपत्ति में च तातो निब्बाण संपत्ति विनाशे संयतो इच्छितं पतितं तुयं त्वमेव संयतो शान्ति पुरे चित्त संकपाचन्दो पुनरसो यथा ही गाथा झाली परित्राणाची. त्याला आपण आव्हान सुक्त, रक्षण सुक्त. हे रक्षण सुक्त तुम्ही पाली भाषेमध्ये बोललात, तर पाली भाषा ज्याला अवगत नाही त्यालाच आता भावार्थ करणार नाही, त्याचा अर्थ करणार. मग ते भटाप्रमाणे होऊन जातो. भट जे बोलतात ते काही ऐकणाराला कळत नाही. तो मम भार्या समर्पी आणि म्हटलं की बाकीची लोक शांत असतात समर्पी आणि त्याच्यासारखं आपलं होऊन जातं. तर आपण काय म्हणालात? विपती पटिवाह्य. पटिवाह्य या शब्दाचा अर्थ होतो निघून जाणे, नष्ट होणे. काय नष्ट झाली पाहिजे? विपत्ती. विपत्ती का मतलब संकटे. बाथरूममध्ये गेलं, पाय सटकलं, डोक्यावर पडलं की काय येतो? विपत्ती येतो, संकट येतो. ते सांगून येत नाही. बुद्ध म्हणतात की विपत्ती पटिवाह्य. सगळी जे विपत्ती असेल, संकटे असेल, ते नष्ट झाले पाहिजे, ते नष्ट करता आलं. त्यांच्या विचारांना अभिवादन करू. आज आमच्याकडे परिपूर्ण पाठ करण्यात आलेले आहे. आपण सगळे उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून याच्या परित्राण पाठ सन्माननीय आमचे डॉक्टर आलोक खोब्रागडे यांच्या परिवाराने आयोजित केला होता. त्यांचं ह्या नूतन वास्तूत नुकतंच आगमन झाले. त्यांच्या ह्या नूतन वास्तूत त्यांची भरभराट हो, त्यांचं उत्कर्ष हो अशी मी कामना करतो बुद्धचरणी आणि आदरणीय जनतेच्या चरणी. आणि त्यांना सगळ्या कुटुंबाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
आपण सर्व लोक इथे उपस्थित झाले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पवित्रता जीवन की बनाए रखना, यही धम्म है जनमानस हित में अंतर मन से जुड़ना, यही धम्म है पवित्रता जीवन की बना